च्याने दखल घेतलेली स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित आणि लोकप्रिय चर्चित बहुचर्चित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट चषक 2017 ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. सामना आपण लगेच सुरू करा. कारण पहिल्या दिवशी सामना तुम्हाला सांगतोय, पहिल्या दिवशी सामन्याचा पहिला चेंडू 10:02 पडला आणि सामना 6:06 संपलाय. पहिली स्पर्धा आमची पहिल्या दिवसाची. दुसऱ्या दिवशी स्पर्धा 9:15 पहिला चेंडू काल पडला आणि 5:40 काल स्पर्धा संपली. तर आज पहिला चेंडू पडलाय तो 9:13. तर ही स्पर्धा 5:30च्या आतमध्ये संपवण्याचा आयोजकांचा कळ असणार आहे. तर दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. वलत्या सामन्याकडे आजच्या स्पर्धेतील आपण पहिला सामना पाहतोय. सूर्याची सोनेरी किरण 9:45 होतात. खूप चांगलं वातावरण आणि बघा 4 व्हीलर टाटा नॅनोकार आमचे मंगेशजी धुले साहेब यायले मात्र या टाटा नॅनोकारचा आनंद घेताना आस्वाद घेताना जबरदस्त ही पहिली स्पर्धा आम्ही पाहतोय. डे टुर्नामेंट रतनबाज स्मृतिशकानंतरची पहिली स्पर्धा आम्ही पाहतोय. या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर तुम्हाला देण्यात येते. खूप चांगलं योगदान आणि स्वतः आमच्या स्पर्धेचे शिल्पकार, आमचे आधारस्तंभ, आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व ज्याने फक्त बदलापूर अंबरनाथचा विकास केलाय हे सर्वांचे लाडके बांधकाम सभापती आणि कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य मंगेशजी धुले यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. गुड मॉर्निंग दादा, व्हेरी गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती मात्र आज सामना जिंकण्यासाठी बाबाने धावांची गरज. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय 5 षटकांचा हा सामना. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मध्ये चेंडू टपानंतर थोडासा आतमध्ये आलाय. फलंदाज मात्र अशा पद्धतीनं पाहत बसलाय. चेंडू कन्वर्ट करता आला नाही फलंदाजाला. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि ही टाटा नॅनोकार कोण घेऊन जाणार उत्तर मिळेल तुम्हाला रविवारी संध्याकाळची 4 ते 5च्या सुमारास तुम्हाला उत्तर मिळायचं. एकूण 48 ग्रामीण संघ आणि ग्रामीण संघातनच ही टाटा नॅनोकार आम्ही देणार आहोत. गुड मॉर्निंग पप्पा मास. मग आवश्यक स्टॉपच्या मात्र चेंडू जास्त बाहेर स्किट झालाय. पंचाने पाहिलाय इट इज वाईट. पंचांचा इशारा आला तो वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येला मात्र वाढ होते आणि धावसंख्येला आकार येतो 1 या धावसंख्येवरती. गोलंदाज फैसल शेख. ओ क्लीन बॉल. फलंदाज बाद. वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, शैली दाखवण्याचा प्रयत्न, आपला एक कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिला धक्का यायला मात्र बोहनेली संघाला. गुड मॉर्निंग दादा. मंगेश दादांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनानं एक नवचैतन्य व्यासपीठात आम्ही नेहमी पाहत असतोय. बदलापूरचा सातत्याने विकास, एकच मनीध्यास, उदंड कल्पना उशाशी बाळगून ज्यांना अत्यंत निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली ती यशस्वी करून दिली आणि ह्या बदलापूरचा विकास कायापालटच्या मागे त्यांचा खूप मोठा हात आहे. त्यांचा विकासाचा जर आपण विकासाचा महामेरू आणि कार्यसम्राट म्हणून त्यांचा आम्ही परिचय देत असतो ते आमचे सर्वांचे लाडके मंगेश दादा धुले साहेबांचे ते आगमन झालंय. गुड मॉर्निंग दादा, व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्या माहितीसाठी सुरतला सामना पहिला सामना रंगतोय. गोरेगाव वर्सेस बोनोली. बोनोली संघ नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला. 51 धावा टोकल्यात. याला मात्र या गोरेगाव संघानं 52 धावांची गरज असताना पहिला षटक सुरू असताना धापलकावरती 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. जाग्याचा फलंदाज अटॅकिंग स्टान्समध्ये संदीप पाटील. 3रा नंबरचा फलंदाज राऊट विकेट कट करायचा याला मात्र मानस होतं मात्र नाहीये, वेळ नाहीये फलंदाजाला. बघा ज्यावेळी या स्पर्धेमध्ये आता 3रा दिवस आहे माझा. ज्या वेळी फलंदाज चेंडू बीट होतात मग तुम्ही पंचाकडनं अपील का करता वाईटचं हे मला अजून कळलं नाहीये. याचं उत्तर मला अजून मिळालं नाहीये. मिळेल का शंका आहे. कारण फलंदाज असं का करतात हे मला कळत नाहीये. तर वाईट यावेळी मात्र मोठा फाटका फ्रंट फुटला आलाय. लॉंगा चेंडू बिरकावून दिलाय. दॅट्स अ मॅटेज 6 धावा. फलंदाजच्या माध्यमातून पहिला निघाला चौकारावर षटकारामध्ये संदीप पाटीलच्या माध्यमातून. संदीपने पहिला चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आउट स्टॉप स्टंप. त्या चेंडूला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्ट्रोकला कन्वर्ट करू शकला नव्हता. आता मात्र ओव्हरपिच चेंडू फ्रंट फुटला आला आणि आपले मनसुबे व्यक्त करतोय. आपण किती चांगले फलंदाजी करू शकतो याचा दावा करतोय. आज चेंडू पुन्हा एकदा तोच फाटका. याला मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यात बिरकावून दिलाय. फ्लाइट स्ट्रोक 1 बॉल सीमा पड गेला. अजून एक चौकार.
संदीप पाटील बघा पहिला चेंडू मात्र बीट झाल्यानंतर दुसरा चेंडू ओव्हरपिच लॉंगाच्या डोक्याला षटकार मारला तिसरा चेंडू सुद्धा ओव्हरपिच मिळाला फलंदाजाला आणि यावेळी मात्र फ्लॅट स्ट्रोक दाखवला त्यानं आपलं क्रिकेटचं तंत्र कॉपीबुक स्टाईलमध्ये क्रिकेटचा दर्जा आणि दर्जेदार फटका दाखवतो फलंदाज संदीपच्या माध्यमातून तिसऱ्या नंबरचे फलंदाज घातक असतात हे मला माहिती आहे ठाऊक आहे आणि त्याचा परिचय दिलाय फलंदाज तिसऱ्या नंबरचा अत्यंत घातक फलंदाज संदीप पाटील मात्र धाबांचा पुढे सरकवतोय यावेळी मात्र फक्त चेंडूला दिशा देतोय आणि अप्रतिम स्ट्रोक पुन्हा एकदा क्लास टायमिंग दाखवतोय सीमा पलीकडे अजून एक चौकार पाहायला मिळतोय मागच्या 3 चेंडूमध्ये आपण 1 षटकार 2 चौकार तब्बल 14 धावा पाहिल्या षटक समाप्त होतोय पहिला आणि 3 चेंडूमध्ये या गोलंदाजानं एक गडी बाद करून फक्त एकच धाव दिली फैसलनं त्याच फैसलला मात्र मार बसलाय शेवटच्या 3 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 14 धावा ठोकल्या हेच ते क्रिकेट मित्रांनो काल आपण खूप चांगला सामना पाहिला शेवटचा सामना आपण पाहिला तो अगासन वर्सेस संदप 24 चेंडूमध्ये फक्त 22 धावा संदर्भ संघाने कुठल्या होत्या मध्ये त्याच संदर्भ संघानं शेवटच्या षटकामध्ये 27 धावा कुठल्यात आणि तब्बल 49 धावा स्पर्धेमध्ये झाल्या आणि 50 धावांची गरज असताना आगामी संघाला शेवटच्या षटकामध्ये एका षटकामध्ये 8 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूतील षटकार मारून आगामी संघ त्या स्पर्धेमध्ये विजयाची भरार घेऊ शकला षटक समाप्त पहिलं गोरेगाव संघ यायला मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय कारण 15 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळतात आणि कंपॅरिझन करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना गोरेगाव संघानं फक्त 5 धावा ठोकल्या होत्या आणि योगेश पाटील षटक फेकलं होतं तर फैसल शेख आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये यशस्वी झाला होता गोलंदाज मात्र नंतरच्या 3 चेंडूमध्ये जवळ 3 माहिती आपण पाहिले 1 षटकार आपण पाहिला 2 चौकार आपण पाहिले 1 षटकार आपण लॉंगाच्या डोक्यावरनं पाहिला दुसरा चौकार आपण पाहिला लॉंगा प्लान तिसरा चौकार सुद्धा आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिझनला असे 3 माहिती दाखवले ते फलंदाज संदीप पाटीलनं अत्यंत घातक फलंदाज आणि आपला विस्फोटक फलंदाज असल्याचा परिचय दिलाय गोलंदाजीमध्ये परिवर्तन संभवतोय गोलंदाजी देतो फिरोज बुबरे इज अ कॅप्टन ऑफ द टीम फिरोज बुबरे येतोय बघा किती धावा संख्येला रोख केला माफ करा कोनेन बुबरे हा संघ नाही काय संघाचा गोरेगाव संघ नाही गोरेगाव म्हटलं तर तुम्हाला मुंबईची आठवण येईल गोरेगाव मुंबईचं खूप चांगलं शहर मात्र हा गोरेगाव आपला इथल्या ह्या परिसरातील बदलापूर परिसरातील तर सन्मान्य बालाशेठ कांबरी आणि आमचे आदेश कांबरे यांचं आगमन झाले स्वागत आहे बालासाहेब तुमचं एक्सपर्ट अतिशय चांगले आयोजक आमचे बाला कांबरी साहेब शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख एक कट्टर शिवसैनिक ज्यांच्या रक्तामध्ये शिवसेना बसलेली आहे ते आमचे कांबळे साहेब यांचं आगमन झाले स्वागत आहे सुप्रभात गुड मॉर्निंग हॅव अ सीट मोस्ट वेलकम मला वन्स अगेन त्यांच्या वडिलांची तब्येत आम्ही विचारत आहोत कारण थोडासा ॲक्सिडेंट झाला पहिल्या दिवशी त्यांच्या वडिलांची तब्येत आम्ही विचारत नक्की त्यांच्याशी आम्ही वार्तालाप करू जेव्हा आम्ही फ्री होऊ तेव्हा खूप चांगले आयोजक आहेत ते खूप चांगलं प्रेम त्यांनी मागच्या वर्षी आम्हाला दिलं होत्या स्पर्धेमध्ये त्यांना बॅक टू क्रिकेट बोलले आपण सामन्याकडे गोलंदाज सज्ज होते फिरोज बुबरे डावकुरा मध्यम गतीचा गोलंदाज टाकेला फलंदाज डावकुरा फलंदाज घातक फलंदाज सुनील पाटील बघा चेंडूला गती किती जास्त प्रदान केले चेंडू चेंडू थोडंसं बाहेर चेंडू आता फुल एंड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पंच योगेश सांगतात की इट्स अ गुड डिले टायमिंग वन्स अगेन तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते फैसलनं सुद्धा अशी सुरुवात केली होती पहिला चेंडू निर्धाव फेकला होता फैसलनं आणि त्याच्याच अनुकरण करून त्याच्या पावलावरती पाऊल घेऊन फिरोज बुबरे सुद्धा निर्धाव सुरुवात करतोय हा चेंडू यस फलंदाज बाद प्ले डाऊन विकेट एज लागते चेंडू मागे निघून झालाय स्टंप मात्र बाकावले यावेळी मध्ये स्टंप बाकावल्यात आणि दुसरा धक्का यावेळी मात्र बोहनेली या संघाला 15 या धावसंख्येवरती कृष्णा लचके बाद झाले 0 वरती त्यानंतर अजून एक फलंदाज बाद झालाय तो सुनील पाटील 0 वरती बाद झाले 2 फलंदाज 0 वरती बाद झालेत मात्र संदीप पाटील आतापर्यंत आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान दिलंय आणि एक अवांतर धावसंख्या म्हणजे एकूण 15 धावा आपण धापागती बघू शकाल फैसलनं पहिला चेंडू निर्धाव फेकला होता पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला होता तर ह्या गोलंदाज सुद्धा असंच केलंय फिरोज बुबेरने सुद्धा पहिला चेंडू निर्धाव फेकला दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केल्यात मात्र फैसलला 3 चेंडूमध्ये खूप मार बसला ना शेवटच्या 14 धावा आल्या होत्या मात्र त्याचं अनुकरण करेल का गोलंदाज हे पाहणं मात्र आता उत्कंठेचं ठरणार आहे सामना खूप चांगला पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये सोनेरी किरण सूर्याची पाहायला मिळतात आपल्याला खूप चांगलं शांत वातावरण पाहायला मिळतं तेवढंच चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत तर 52 धावांची गरज आहे सामना जर आपण स्पीडअप करा मी विनंती करेन गोरेगाव संघाला प्लीज डोंट वेस्ट टाइम पुढच्या सामन्याच्या रणनीतीसाठी मी आमंत्रित करेन आपटी संघाच्या संघाने देसाई संघाच्या संघाने निधी आलेले स्वागत आहे तुमचं सुखदेव म्हात्रे यांचा संघ आपण पाहणार आहोत
ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. यस एज लागते फलंदाज बाद स्ट्रॉंग अपेल इनर एज लागते आणि पंचांचा इशारा याली मात्र फलंदाज बाद. तिसरा धक्का याली मात्र बोनली संघाला 15 या धावसंख्येवरती. एक्कावन्न धावसंख्येवरती 3 धक्के दिले होते गोरेगाव संघाला. आता 15 धावसंख्येवरती गोरेगाव संघाने बोनेली संघाला 2 धक्के दिलेत. ईट का जवाब पद्धत से टीट फॉर टॅट सडेतर उत्तर मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. रंगत निर्माण मित्रांनो कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा स्वर्गवाशी हिंदू हृदय समाजाची 2017 स्पर्धा आपण पाहत राहा. जगदम शुभ सकाल वेरी गुड मॉर्निंग सुप्रभात खुशामदीन सभी सदस्यों का फिर एक प्रतियोगिता के माध्यम से हम तहे दिल से स्वागत करते हैं. सभी का यहाँ पर स्वागत करते हैं. तर 15 धावा इज हॅट्रिक नाव. पहिला हॅट्रिक प्राप्त केल्या स्पर्धेमध्ये कृष्णा लचक्यानं. तर दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का स्पर्धेमध्ये. 2 दिवसामध्ये एक हॅट्रिक झाली नव्हती. मात्र आज पहिली हॅट्रिक आपण पाहिली कृष्णाच्या माध्यमातून. यस फलंदाज बाद. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. ओ व्हॉट अ किपिंग व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आणि दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतो गोलंदाज फिरोज बुबरे. दॅट्स अ गुड डिलिव्हरी फ्रॉम वन्स अगेन अँड गुड परफॉर्मन्स व्हेरी वेल मॅन. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स गोलच्या माध्यमातून फिरोज बुबरे T2च्या दुसऱ्या षटकामध्ये. हॅट्रिकसाठी आपल्याला 2 दिवसाची वाट पाहायला लागली. मात्र आज तिसऱ्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक एकाच सामन्यामध्ये पाहायला मिळतात. पहिली हॅट्रिक कृष्णा लचकेनं पार केली होती. त्याने 51 या धावसंख्येवरती हॅट्रिक प्राप्त केली होती. तर फिरोज बुबर याने 15 या धावसंख्येवरती हॅट्रिक प्राप्त केली. बघा टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलंय या दोन्ही संघांना एकमेकांसंघाला. त्यामुळे सामना खूप चांगला पाहायला मिळेल आणि थरार क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल. तर आपली संघाचे संघाने आलेले आहेत. मोस्ट वेलकम. नितीन सुद्धा आले. त्यांचं स्वागत करूया आपण. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन. तर आज षटकार संपल्यानंतर आम्ही नाणेफेकी करणार आहोत. टी-शर्ट घेऊन यायचं आपण. नितीन बेस्ट ऑफ लक तुम्हाला. दोन्ही संघांना आम्ही देतोय. सुखदेव म्हात्रेचा आपण संघ पाहणार आहोत ज्यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये खेळू घडलेत. असे सर्वांचे राणके आमचे सुखदेवजी म्हात्रे साहेबांचा आपण संघ पाहणार आहोत. प्लेसमेंट बघा किती चांगली करण्याचा प्रयत्न. बॉटमॅनचा वापर स्वतः जागेवर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. दबाव किती बघा या संघावरती. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 5 चेंडूनंतर आपल्याला 1 धाव पाहायला मिळते. मागच्या 5 बघा मागच्या 3 चेंडूमध्ये आपण पहिल्या षटकामध्ये 14 धावा पाहिल्यात. तर या षटकामध्ये मागच्या आपण 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव पाहिले. किती चांगली गोलंदाजी दाखवली या फिरोज बुबरेनं याचं तुम्हाला उदाहरण पाहायला मिळेल. किती गुणवत्ता ठासून भरली या गोलंदाजामध्ये आणि आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतोय. 100% कमिटमेंट दिलं गोलंदाजानं. कारण फलंदाजांना थांबवणं फार गरजेचं होतं आणि ते दाखवून दिलं गोलंदाजानं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. मात्र संदीप पाटील अजूनही मैदानावरती खेळताना बघू शकाल तुम्ही आपण. मोठा फटका अकरास क्रिकेटचं सिलेक्शन गॅप शॉट सिलेक्शन सुरक्षित फटका वन बाउन्स सीमा पलीकडे दणदणीत चौकार. तर बघा शेवटच्या चेंडूवरती नेहमी चौकार मारला संदीपनं. मागच्या षटकावर सुद्धा असं चित्र आपण पाहिलं होतं आणि एकूण धावसंख्या धापलकरती 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव देणार गोलंदाज. मात्र शेवटचा चेंडू ओव्हरपिच फेकलाय आणि तेवढाच चांगला फटका दाखवला अक्रॉस क्रिकेटच्या माध्यमातून. शॉटचे खूप चांगलं एकूण धावसंख्या धापलकरती आल्या त्या 20 धावा. 52 धावांची गरज असताना 20 धावा आल्या आतापर्यंत. आता समीकरण बघा येणारे 18 चेंडू आणि गरज येते मात्र 32 धावांची. 18 चेंडू 32 धावा. सामना खूप क्लोज आहे. दोन्ही संघ एकमेकांशी खूप निगडीत आहेत. दोन्ही संघांना एकमेकांच्या उन्ही कमेच्या आणि जमेच्या बाजूला त्याचा गाढा अभ्यास आहे. दोन्ही संघ एकमेकांचे पारंपरिक द्वंद्वयुद्ध आहेत. त्यामुळे सामन्यामध्ये कसब आणि सामन्यात तुम्हाला 100% कमिटमेंट पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांना आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व आमचे शिल्पकार मंगेशजी धुले साहेबांकडून हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमचे चेतन धुले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही संघांना आमचे बाराम कांबरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा.
येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना स्पीडअप करा जरा. गोरेगाव संघाचा संघनायक मी विनंती करेन कोनेन बुबुरे आपल्याला की आपण सामना स्पीडअप करा जरा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग करा. मात्र वारंवार टीम मीटिंग करू नका. तुम्ही लक्षात घ्या. क्षेत्ररक्षक तुम्ही सजवू शकता, हरकत नाहीये. पहिल्या षटकात आला त्या 15 धावा. अजून संदीप खेळतोय मैदानावरती. संदीपनं आतापर्यंत 3 चौकार लगातार दाखवले बॅक टू बॅक. 3 चौकार फलंदाज दाखवले, षटकार सुद्धा दाखवले आहेत आणि तब्बल त्यानं संघासाठी 18 धावांची भरीव कामगिरी दाखवले. एक समीरचा अपवाद वगळला तर कोणताही फलंदाज संदीपचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज फारशी कामगिरी करू शकला नाहीये. आतापर्यंत गडी बाद झाले ते 4 आणि 6व्या नंबरचा फलंदाज आता मात्र पवन पाटील स्ट्रायकर एंडला. नॉस्ट्रेलियाचा फलंदाज संदीप पाटील अत्यंत घातक फलंदाज ज्यानं संघाला सावरलंय आणि बोनेली संघाला ज्यानं एक चांगलं विजयाचं स्वप्न दाखवलंय, विजयाची चाहूल लावून दिली फलंदाजांना, तो फलंदाज मात्र बघू शकाल तुम्ही नॉस्ट्रेलियाला संदीप पाटील. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. तर देसाई संघ सज्ज होतोय. आपली संघाचे संघनायक सुद्धा इथे सज्ज आहेत. आपण षटक सामन्यात नाणेफेकी करूयात. पुढचा सामना 5 षटकांचा. द मॅच विल बी 5 ओव्हर्स, बिग फाईट. पुढे जाऊ नका, पाहता तुम्ही खूप मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चंद्रकांत वाघ बघा गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघा. पहिला चेंडू तिन्ही गोलंदाजांनी पहिला बीट केलाय. तर सन्मान्य प्रवीणजी पाटील बोहनोले यांना विनंती आमंत्रित करेन मी नाणेफेकीसाठी. आपण व्यासपीठाच्या खाली यावं आणि आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करावी. एका बाजूला नितीनला तुम्ही बघू शकाल. तर आपल्या संघाचा संघनायक ज्याचं नाव आमच्या जवळ काही क्षणामध्ये येईल, शत्रुघ्न शिसवे संघनायक. 2 संघनायक एकमेकांसमोर तुम्ही बघू शकाल. शत्रुघ्न शिसवेला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. यावेळी मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. किती संघर्ष करावा लागतो धावांसाठी बोहनोली संघाला, याचं जिवंत मदती पाहायला मिळते. सन्माननीय प्रवीण पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करा. सरपंच आहेत ते बोहनोलीचे. खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी. फक्त लॉब केल्या चेंडूला बॉटमॅचच्या माध्यमातून हलक्या चेंडू फक्त स्टॉपने खेळून काढण्यात सिंगलच्या माध्यमातून धावसेकेला वेगानं आकार येतो. धावसेका पुढे सरकते ती 21 या धावसेकेवरती. 30 षटक मार्गस्थ असताना 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. किती सामन्यामध्ये तुम्हाला उत्कंठा पाहायला मिळेल. तर पाटील साहेबांचे शुभास्ते नाणेफेकी होते. 2 संघांना हार्दिक शुभेच्छा. एका बाजूला शत्रुघ्न शिसवे, एका बाजूला आमचे नितीन असतील. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो देसाई संघानं. निर्णय तुम्हाला लगेच कळवायचा. नितीन क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांना आमंत्रित करते आपली संघाला. शत्रुघ्न शिसवे तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. दोन्ही संघांना कट केलाय. पॉईंटचा पुढे सरकतोय मात्र त्याला बीट करतोय. चेंडू तळम्याने जर निघून 2 धाव पूर्ण करतोय. 2 धाव पूर्ण केला 3ऱ्या धाब्याचा मानस. मात्र त्यामध्ये सुद्धा यश येत आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये लेझीपणा आढळलाय आणि त्याचाच फायदा घेतला. 3 धावा बऱ्याच दीर्घ काळांतरामध्ये धावसेकेला आकार येतोय तो. 3 या धावसेकेवरती धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. 1 धावा पुढे सरकते धावसेके आमचे रुपेश मध्ये देतात. 24 धावा धापलकावरती. 52 धावांची गरज असताना सामना क्लोज येतोय. आता सामन्यात रंगत निर्माण होते. आता प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय सामना आणि सामन्यात थरार पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगचा फलंदाज अटॅकिंग स्टान्स मध्ये बघू शकाल. पवनला तुम्ही बघू शकाल स्ट्रायकर मध्ये. पवनसाठी चेंडू पूल केला. चेंडूला मिड विकेटच्या डोक्यामध्ये घेऊन गॅप शॉट सिलेक्शन. दॅट्स अ मॅटेड 6 धावांसाठी. व्हेरी गुड स्ट्रोक. मुझे पहचानो. पवनचा षटकार मात्र बोहनेली संघाला खूप चांगलं स्वप्न दाखवतोय. विजयाचं स्वप्न दाखवतोय. का षटकार फार येणं महत्वाची गरज होती. दबाव खूप जास्त होता संघापर्यंत होती. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक. व्हॉट अ टायमिंग. अप्रतिम टायमिंग. बॅक टू बॅक 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. माझा
आहेत. ज्यावेळी फैसलने सुरुवात केली पहिल्या चेंडू निर्धाव फेकला, शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आला. आणि ज्यावेळी फिरोज बुबेराने सुरुवात केली पहिल्या चेंडू डॉट फेकला, नंतरच्या शेवटच्या चेंडू चौकार आला. आणि सुरुवात केली चंद्रकांत वाघनं पहिला चेंडू याने मात्र बीट केला त्याने फलंदाजाला, मात्र शेवटच्या चेंडूत षटकार आलाय. हे सामन्याचं परिवर्तन पाहायला मिळतंय आणि एकूण धाबांचा पुढे सरकतोय. आतापर्यंत धाबा येतात त्या 36 धाबा, 12 चेंडू आणि 16 धाबांची गरज. सामना क्लोज, खूप क्लोज सामना पाहायला मिळतोय. आता मात्र सामना कोण जिंकणार हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. या सामन्यामध्ये आता अतटी पाहायला मिळते, एक अतटीची लढत तुम्हाला पाहायला मिळते. आणि सामन्यामध्ये आता मात्र शिरकाव करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज होतात. मात्र कोणाला तरी बाहेर जावं लागेल, कोणाला तरी सामना जिंकावा लागेल. सामना कोण जिंकणार, या स्पर्धेत बाहेर कोण होणार याचं उत्तर मिळेल तुम्हाला येणाऱ्या षटकामध्ये. कारण येणाऱ्या षटक या सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. कारण येणाऱ्या षटकामध्ये सामन्याचं रहस्य काही प्रमाणात उलगडेल. कारण येणाऱ्या षटक कसं फेकलं जाईल, फलंदाजानं जर वर्चस्व गाजवलं तर बोहनली संघ पुढे सरकेल. आणि जर गोरेगावानं वर्चस्व गाजवलं गोलंदाजानं तर गोरेगाव संघाला पुन्हा या स्पर्धेमध्ये शिरकावण्याची संधी लाभेल. कोण जिंकणारा सामना, कसं असणारं चित्र सामन्याचं घातक शेवट पाहायला मिळेल का, सामन्यामध्ये गोडपणा पाहायला मिळेल का, की सामना एकतर्फी पाहायला मिळेल शेवटच्या या टप्प्यामध्ये, याची उत्तर मिळतील तुम्हाला येणाऱ्या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाज फिरोज बुबरे याने पुन्हा एकदा सज्जलाय. ज्या फिरोजनं दुसऱ्या षटकामध्ये 5 धाबांमध्ये 3 गडी बाद केले होते, हॅट्रिक प्राप्त केली होती, तो फिरोजचा मात्र वापर केला. गुड डिसिजन फ्रॉम कॅप्टन. पहिला चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, स्टेट डाव करायचा होता फलंदाजाला, मात्र चेंडू फुल लेंथ पाहायला मिळाला. बघा चौथ्या षटकाची सुरुवात बघा तुम्हाला किती चांगली पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजांना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, मात्र प्रत्येक गोलंदाजाला शेवटच्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला आहे. हे खूप चांगलं समीकरण पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. आणि हीच तर गंमत आहे या सामन्याची तुम्हाला पाहायला मिळते. समीकरण 11 चेंडू आणि 16 धाबा. अजून एक चेंडू पाहायला खूप चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र दुरावा निर्माण करतोय. वाईट तुम्हाला चेंडू कसा मिळणार, चेंडू ऑप्टमच्या बाजूने जातोय आणि तुम्ही वाईट मागता पंचाकडनं, तुम्हाला कसा चेंडू वाईट मिळणार मित्रांनो. 2 चेंडू बीट केले जातात बॅक टू बॅक. येणारे चेंडू 10 आणि 16 धाबांची गरज. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. ज्या फिरोजनं या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य काम केलं होतं, ज्या फिरोजनं स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नोंदवली होती, तो फिरोज मात्र अजूनही चांगली गुणवत्ता दाखवतोय. बघायचं फिरोज काय चेंडू होतोय. 10 चेंडू आणि 16 धाबा. सामना खूप चांगला रंगत निर्माण करते होती. सायकलचा फलंदाज संदीप पाटील. ज्या संदीपनं आतापर्यंत 3 चौकार बॅक टू बॅक दाखवलेत, एक षटकार दाखवलाय, तब्बल 21 धावांची बहादर कामगिरी करणारा संदीप मात्र स्ट्रायकर एंडला. संदीपसाठी हा चेंडू बीट केलाय, फलंदाज बाद. संदीप सारखा फलंदाज बाद होतोय. एंड वक्तावर सामना टर्निंग होतोय आणि फिरोजला मिळालं खूप मोठं यश आणि मोठा मासा करायला संदीप बॅक टू पॅव्हलियन. अजून एक धक्का. ज्या योगेशनं पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर हॅट्रिक प्राप्त केली होती 15 धावसंख्येवरती, तर त्याच ज्या संदीप पाटीलने 21 धावांची जबरदस्त धुंद फलंदाजी केली होती, त्या फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश लाभलं. हे खूप मोठं यश आहे. कारण टर्निंग पॉईंट षटक आणि टर्निंग पॉईंट षटकामध्ये खूप चांगला मोहरा योग्य टायमिंगवाले याने मध्ये फलंदाजांना बाद केलाय. त्यामुळे संदीप सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर बोनेली संघ थोडासा दडपणाला बली पडू शकेल. 6 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव पाहायला मिळाली नाहीये आणि एक गडी बाद यश आपल्या फिरोजचं. आणि या फिरोजचं यश आहे, या गोरेगाव संघाचं यश पाहायला मिळते आपल्याला. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, माफ करा. हा चेंडू यष्टिरक्षक चूक करतोय, पहिल्यांदा यष्टिरक्षक चूक करतोय. का ज्या यष्टिरक्षकांना आतापर्यंत खूप चांगले कामगिरी केली यष्टिरक्षक तर येणारे चेंडू आता राहिले ते 8 आणि गरज येते मात्र 15 धावांची. 8 चेंडू 15 धावा. मागच्या 4 चेंडू फक्त एकच धाव. तर समीकरण होतं 12 चेंडू 16 धावा. सामना बघा कसा रंगताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचे मात्र मन जिंकणारा सामना. कारण प्रेक्षक जे बसले होते ते उभे राहिले, त्यांचा बीपी वाढतोय. सामन्याचा कालचा ठोका चुकवतोय सामना आणि प्रेक्षकांचं मात्र लक्ष केंद्रित करणारा सामना पाहायला मिळतो. प्रेक्षकांना प्रभावित करणारा हा सामना आपण पाहतोय. येणारे चेंडू 8 आणि गरज येते मात्र 15 धावांची. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 8 चेंडू 15 धावा. समीकरण थोडंसं बोनेली संघासाठी आता महागात पाहायला मिळतोय. कारण ज्या संदीपनं 21 धावांची
बहारदार कामगिरी होती. त्या संदीपनं मात्र विकेट गमावल्यानंतर मात्र संघावरती दडपण निर्माण झाले. ते दडपण कधी झुंगारेल बोनिल संघ हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. आता मात्र 8 चेंडू 15 धाबा. बोनिल संघ सामना जिंकणार का की विजयाचं स्वप्न उशाशी बाळगून झोपणारा संघ गोरेगाव संघ सामना आगीकूच करणार का? सामना शेवटच्या दरापर्यंत रंगणार का? सामन्याचा घातक शेवट पाहायला मिळेल का की सामना शेवटच्या क्षणाला एकतरी बी पाहायला मिळणार का? असे बरेचसे प्रश्न प्रेक्षकांच्या मनावरती चर्चेला उधाण येते. प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न का सामना पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 15 धाबा. सामना गरम होतोय. हाय व्होल्टेज सामना होतोय सकाळच्या प्रहारीमध्ये आणि सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. दॅट्स अ गुड सामी वन्स अगेन. फलंदाज बाद होते. इनर रेंज लागते आणि 7वा धक्का बोनिल संघाला. व्हेरी गुड बॉलिंग बाबा. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. फिरतचं समीकरण बदलते, वेळ बदलते, काल बदलते. 7 चेंडू आणि 15 धाबा. माझा पोपट तर फिरज ठरू शकेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि जर सामना याली बोनी संघाने जिंकला तर मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला फाइंड आउट करावा लागेल. येणारे चेंडू 7 आणि 15 धाबांची गरज. मी कौतुक करेन या गोलंदाजाचं कारण माझ्याकडे शब्द नाहीत. आय डोंट हॅव एनी वर्ड्स अबाउट ॲडमिरेशन फॉर द फिरोजसाठी माझ्याकडे शब्द नाही. स्तुतीला एवढी चांगली गोलंदाजी या शेवटच्या टर्निंग पॉईंट क्रुशियल मुवमेंटमध्ये अप्रतिम मॅग्निफिसंट पापामा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच कारण ह्याला म्हणतात भीम पराक्रम. खूप चांगला पराक्रम करतोय गोलंदाज. अप्रतिम आपली गुणवत्ता आपलं कौशल्य सर्वस्व पणाला लावतोय आणि फक्त एकच ध्यास विजयाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवतोय आणि तेवढी चांगली गुणवत्ता दाखवतोय हा गोलंदाज. यावेळी मात्र अतिशय चांगला गोलंदाजीचं क्षेत्ररक्षण. मात्र पंचांचा इशारा इट इज अ वाईट. यष्टीरक्षक खूप चांगला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाचं नाव सांगायचं बाबा 12वी कडू आपण काहीच कामाचे नुसते बसला तिथे. फैजल आपल्याला काम यायचं तुमचा परिचय करून देण्यासाठी तुम्हाला बोललेलं आम्ही. तुम्हाला नाव सांगायला 10 मिनिटं लागतात. तर हा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 7 आणि गरज ती मात्र आता 14 धाबांची. 7-14 समीकरण बघा क्लोज पाहायला मिळतोय तुम्हाला. सामना खूप क्लोज पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू बॅकचे एज घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनला जज करतोय. फक्त सिंगल. दॅट्स अ गुड फील्ड इज टायमिंग. चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि फक्त सिंगल पाहायला मिळतोय आणि एक यशस्वी षटकाची सांगता पाहायला मिळते. या षटकामध्ये एक वाईटचा अपवाद वगळला तर आतापर्यंत फक्त 2 धावा आहेत. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी फिरोजची. फिरोजनं 2 षटकामध्ये 5 धावा आहेत. 5 गडी बाद केलेत त्या गोलंदाजानं. माफ करा पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिलेत त्यानं आणि या षटकामध्ये 2 धावा 7 धावा देत त्यानं 5 गडी बाद केलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सर्वात चांगला गोलंदाज या स्पर्धेतील कोण असेल तर आजच्या दिवसामध्ये फिरोज ठरलाय. कारण फिरोजनं हॅट्रिक सुद्धा प्राप्त केल्या स्पर्धेमध्ये. बोनिली संघाचा संघ आहे कृष्णानं हॅट्रिक प्राप्त केली. त्याला चोख प्रत्युत्तर दिलं फिरोजनं आणि फिरोजनं सुद्धा हॅट्रिक प्राप्त केली या मैदानावरती. आता येणारे चेंडू 6 आणि गरज येते मात्र येणारे चेंडू 6 आणि राहिलेत ते धाबा तर मात्र 51 धावा धाबलकावरती 39 52 धाबांची गरज असताना 39 धावा आल्यात. तर येणारे चेंडू 6 आणि 13 धाबांची गरज. 6 चेंडू 13 धाबा. आमचे गुन्हे लेखक संदेश आम्हाला खूप चांगली माहिती देतात. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कालपासून 2 दिवसापासून आम्हाला खूप चांगला सहकार्याच्या माध्यमातून 6 चेंडू आता कधी 13 धाबा. फिरतचं खूप यश. तर मात्र बोनीस संघ या स्पर्धेमध्ये थोडासा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये पाहायला मिळतो. थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. मात्र सामना अजूनही क्लोज पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकणार? बोनीस संघ या स्पर्धेमध्ये विजय भरारी घेणार का की गोरेगाव संघ आपल्या विजयाचा दावेदार ठरून या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये यालीमध्ये यशस्वी वाटचाल करणार का? दोन्ही संघांना पुन्हा एकदा आमच्या मंगेश दुले, चेतन दुले साहेब आणि आमचे बालराम कांबळे साहेबांकडून हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. सामना कोणी जिंको कोणी हरवमध्ये सामन्याचा शेवट थरार पाहायला मिळो आणि चित्तधडक सामना प्रेक्षकांचा श्वास रोखणारा सामना पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक बसले होते उभे राहिलेत त्यांचा बीपी वाढतोय आणि सामन्याचं रहस्य मात्र उलगडत नाहीये. 6 चेंडू 13 धाबा. सामना कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये? सामना कसा होणार? शेवट किती घातक पाहायला मिळेल हे पाहणं मात्र आता उत्सुकता ठरलेलं आहे. गोरेगाव संघ सामना स्पीडअप करा. खूप जास्त वेळ घेता तुम्ही नाही ते पॅनलिस्ट करू आम्ही तुम्हाला लक्षात घ्या आयोजकांच्या वतीनं. काल 2 संघांना आम्ही पॅनलिस्ट केले. सामना स्लो करू नका तुम्ही कारण वारंवार क्षेत्रामध्ये परिवर्तन करू शकता मात्र वेगानं करा. 6 चेंडू 13 धाबा. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शोधगुरु क्रिकेट अप्रतिम सामना. पहिला सामना
हा चेंडू फ्रंट फूट लावून खेळून काढलाय. चेंडू अंडरच्या माध्यमातून कार्पेटचा सहारा बॉटमॅनचा खूप चांगला वापर. फक्त सिंगल साठी झगडावं लागतंय. जेव्हा संदीपनं चांगली फलंदाजी केली होती 21 धावांची, मात्र संदीप नंतर कोणत्या फलंदाज मोठे पडके खेळू शकला नाहीये. येणारे चेंडू 5 आणि 12 धावांची गरज. बोनिवली संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय, मात्र तेवढीच चांगली गोलांची गुणवत्ता पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपक सज्ज झालाय आणि पहिला षटकामध्ये आपण पाहतोय की सुरुवातीच्या चेंडूमध्ये 1 धाव पाहायला मिळते. आतापर्यंत इतिहास बदललाय गोलंदाजांना, कारण प्रत्येक चेंडूमध्ये गोलंदाज पहिला चेंडू बीट केला होता फलंदाजाला. राईट टर्म राउट विकेट, ओव्हर द विकेट माफ करा. लाईन बघावी लागेल. प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. प्रेशर. I request you both the team, please don't take pressure. You show your natural game. Don't play in under pressure. If you play in under pressure, you can't show talent and quality. So I request you both the captains, show your natural game and show the good cricket. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. येणारे चेंडू 5 आणि गरज ती मात्र 12 धावांची. 5 चेंडू 12 धावा. समीकरण बघा खूप क्लोज आहे सामन्यामध्ये. सामना अजूनही खूप चांगला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 11 धावांची. माफ करा. मोठा फटका मिडवेच्या डोक्यावर भिरकावून दिलाय आणि बोनिवली संघाचा मात्र फलंदाज यावेळी उंच बाला घेतोय. टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. अप्रतिम टायमिंग. गुड स्ट्रोक 6 धावांसाठी. सातव्या नंबरचा फलंदाज मनोज मात्र षटकार लावून या स्पर्धेमध्ये अहंकार माजून देतोय मैदानावरती. बघा मनोज 7व्या नंबरचा फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान. कमी उंचीचा खेळू मात्र त्याचा क्लास खूप उंच पाहायला मिळतोय आणि आपली गुणवत्ता ठासून मिळतोय. हा टर्निंग पॉईंट षटकार ठरलाय आणि बोनिवली संघाला विजयाची चाहूल लावून दिले आणि बोनिवली संघाच्या संघनायकाला सांगितलंय की मी अजूनही मैदानात आणि सामना आपण सहज जिंकू असा आत्मविश्वास कायम ठेवलाय या फलंदाज मनोजनं. येणारे चेंडू 5 आणि गरज ती मात्र आता येणारे चेंडू 4 आणि 5 धावांची गरज. थरार क्रिकेटचा सामना ते पाहायला मिळतोय. एक वाईट चेंडू फेकलाय. या गोलंदाजाचा दबाव पाहायला मिळाला आणि तेवढ्याच चांगला फटका मनोजने दाखवून दिलाय षटकारांसाठी. तर छोट्या चेतन आमचे बघा त्यांचे खूप चांगलं योगदान स्पर्धेसाठी. छोट्या चेतन असतील आमचे कल्पेश धुले असतील, खूप चांगलं योगदान. पप्पू धुले असतील आमचे, त्याचे करण धुले असतील. या सर्वांचा आभार व्यक्त करतो. खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. मंगेश दादांच्या खांद्याला खांदा लावून, चेतन धुले यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करायचा खूप चांगला यशस्वी मार्ग त्यांचा पाहायला मिळतोय. येणाऱ्या चेंडू 4 आणि 5 धावांची गरज. एक षटकार सामन्यामध्ये किती दहशत निर्माण करू शकतोय आणि एक षटकार सामन्यामध्ये किती वेगानं परिवर्तन घडवून आणू शकतोय याची ताकद दाखवली आहे मनोजनं. 7व्या नंबरचा फलंदाज वाऱ्याच्या वेगानं फटका भिरकावून दिलाय आणि तेवढ्याच चांगला अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं आणि षटकार दाखवून या फलंदाजानं. चेंडू तुम्हाला चेक करून दिलाय. वेळ घालू नका प्लीज. 12व्या खेळून तुम्हाला चेंडू चेक करून दिला. तुम्हाला तोच चेंडू घ्यावा लागेल, विनंती असणार तुम्हाला. आणि सामना स्पीडअप करा जरा प्लीज. सामन्याला खूप उशीर होतोय कारण आतापर्यंत तुम्ही 27 मिनिटं झालेत. आज सामना एक इनिंग सामन्यासाठी तुम्हाला फक्त 25 मिनिटाचा आम्ही अवधी दिलाय. जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा टाइम आउट लावत असतो. लक्षात घ्या. आपण सामना स्पीडअप करा. 4 चेंडू 5 धावा. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेणारा, प्रेक्षकाच्या मेंदूला सुन्न करणारा सामना थरार क्रिकेटचा. ऑनसाइडला चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक दाखवलाय. फाइनल डिग्रीचा चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मात्र डीप मधनं चेंडू पुढे येतो तोपर्यंत 1 बाउन्स. 2 धावा पुणे केल्या जातात. चेंडू मात्र थ्रो बाउन्स येतोय आणि सामन्यामध्ये मनोज मात्र खूप चांगला कमबॅक करून दाखवतोय. येणारे चेंडू 3 आणि गरज ती मात्र आता 3 धावांची. 3 चेंडू 3 धावा. सामना कुठून कुठे आला बघा. खूप लवकर सामना स्पीडअप केलाय. 12 चेंडू 16 धावांची गरज होती. आता समीकरण बघा. येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. हा चेंडू ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न मात्र फ्रंट फुटला आला फलंदाज. मनोजने मात्र स्ट्राईकला रोटेट केला. स्ट्राईक चेंडू मात्र दिली आता फलंदाजाकडे. 2 चेंडू आणि 2 धावा. प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांचा श्वास रोखणारा सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा टोकात चुकवणारा सामना पाहायला मिळतोय. गोरेगाव वर्सेस आपण पाहतोय बोनिवली संघ. असा सामना आपण पाहतोय. पहिला सामना आजचा थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. म्हणजे आजचं क्रिकेट किती चांगलं असणार आहे हे तुम्हाला याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळायचं. तर सामन्यात कोण जिंकणार, बोनिवली की गोरेगाव? फिरोजने केलेली मेहनत या स्पर्धेमध्ये किती चांगलं योगदान देईल. येणारे 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. येणारा चेंडू कसा फेकला जाईल सामन्याचं भवितव्य असणार आहे. हा चेंडू गॅप शॉट खेळलाय. बोनिवली संघ या स्पर्धेमध्ये मात्र उंच बरं घेतोय आणि सामना जिंकलाय तो बोनिवली संघानं. शेवटच्या टप्प्यामध्ये 1 चेंडू राखून हा निसट्टा विजय बोनिवली संघाचा. डीजे तर मॅन ऑफ दी मॅच चा मानकरी
निश्चित ठरेल तो संदीप पाटील ठरेल ज्याने 21 धावांची दमदार झुंजार फलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच सन्मान केला बोनी संघाचा मात्र त्याचं तेवढं यश देईन मी या फलंदाज मनोजला कारण मनोजनं शेवटच्या श्वासापर्यंत सामना रोखून धरलाय आणि सामना जिंकून दिलाय तो मनोजनं मात्र मॅन ऑफ द मॅच सन्मान करा मी देतो तो फलंदाज संदीप पाटीलला 21 धावांची उल्लेखनीय आणि जबाबदार खेळी पाहायला मिळाली. तर सुखदेव मात्रे यांचं आगमन झालंय आमच्या सर्वांच्या नेतृत्व मोस्ट वेलकम मामा. सुखदेव काकांचं आम्ही आगमन करतोय ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची पंढरी ठाणे विभागात आपण पाहिली त्यांचं इथे आगमन झालंय त्यांचं स्वागत करतोय आम्ही. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही देणार आहोत त्यानंतर आम्ही स्वागत समारोह बोलणार आहोत. कॉमेडी बॉक्ससाठी मी आमंत्रित करेन प्रसाद परब यांना. तर मॅन ऑफ द मॅचसाठी मी आमंत्रित करेन आमच्या व्यासपीठावर असलेले अच्छे पाहुणे आमचे